हैदराबाद शहर के अंदर कोरोना का महामारी चल रही है, उसे देखते हुए हमें ऐसा लग रहा था कि ये टोटल कंट्रोल में आ जाएगा। महाराष्ट्र के दूसरे जो शहर है जहाँ पर हमारे से ज़्यादा भयानक परिस्थिति थी, जैसा मालेगांव का उदाहरण, इसके लिए मुख्यमंत्री साहब और पूरी सरकार परेशान थी कि मालेगांव को हम किस तरह से कंट्रोल में। ऐसी क्या चीज़ वहाँ पे हुई जो हम नहीं कर पाए हैं, और जिसकी वजह से आज इस शहर के अंदर हर रोज़ 100-150 जो केसेस बढ़ रहे हैं। तो ये यकीनन सबके लिए चिंता की वजह है। आज भी हम पूरे शहर को बराबर से खोल नहीं पाए हैं क्योंकि हमारे पास केसेस बढ़ रहे हैं। दुकानदार परेशान है, जो छोटे मोटे कारोबार करने वाले हैं वो परेशान है। और ऐसी परिस्थिति के अंदर हम लोग ये सोचे कि हमने काफ़ी समय दिया है अधिकारियों को जो अपनी मर्ज़ी के हिसाब से वो करना चाहते थे उन्होंने किया। हमने कोई भी लोक प्रतिनिधि ने कहीं पर भी कोई दखल अंदाजी नहीं की कि आप अपने तरफ से जो करना है करिएगा करके। लेकिन अब हमें ये एहसास हो रहा है कि कहीं ना कहीं कुछ गलत हो रहा है। इसीलिए आज हम सभी राजनीतिक पार्टी के आमदार खासदार मिलकर यहाँ पर आए और हम लोगों ने चर्चा की कि इस शहर को अगर हमको कोरोना से बाहर निकालने का है तो क्या क्या उपाय होने चाहिए। बहुत सारे विषयों के ऊपर चर्चा हुई और उसी चर्चा को आगे बढ़ाने के लिए कल हमने विभागीय आयुक्त साहब सुनील केंद्रेकर साहब से ये अनुरोध किया है कि उनके ऑफिस के अंदर पुलिस कमिश्नर, डिस्ट्रिक्ट कलेक्टर, म्यूनसिपल कमिश्नर और घाटी हॉस्पिटल की डीन, इनके साथ चर्चा करके क्या बेहतर हो सकता है और इस शहर को कोरोना से कैसा मुक्त किया जा सकता है, इसके ऊपर चर्चा होगी। और जैसा कराड़ साहब ने बताया, सिर्फ यही नहीं, लोगों के अंदर एक विश्वास जगाने के लिए जो आज हॉटस्पॉट्स बने हुए हैं जहां पर बहुत सारे केसेस आ रहे हैं, जैसा पिछले 1-2-3 दिनों के अंदर हमने देखा है कि बजाज नगर के अंदर इतने सारे केसेस हो गए हैं। कई सारे लोग जो है वो अधिकारियों को फ़ोन नहीं करते, ये सब आमदारों को, खासदारों को, हमारे को फ़ोन करके बताते हैं कि साहब यहाँ पर इतने सारे केस हैं। तो हमने ये तय करा कि लोगों के अंदर एक विश्वास जगाने के लिए और एक ये संदेश देने के लिए कि ऐसी मुश्किल घड़ी के अंदर सारे लोक प्रतिनिधि लोगों के साथ खड़े हुए हैं। इसके लिए हम सब लोग एक साथ मिलकर अलग अलग स्पॉट्स के ऊपर जाएंगे, क्वारंटाइन सेंटर्स के ऊपर विजिट करेंगे और जहाँ गलतियाँ हैं वो सरकार को, प्रशासन को बताएंगे। हम समझते हैं कि हमने बहुत समय दे चुका है प्रशासन को, लेकिन अगर उसके बावजूद भी अगर मामला नहीं वो हो रहा है तो कहीं ना कहीं कुछ ना कुछ गलत हो रहा है। इसलिए अब हम लोग आगे आकर इसके बारे में चर्चा करेंगे। भाई सुनिए, ये आप लोगों को सबको मालूम है कि मतलब केसेस हमारे बढ़ रहे हैं। अब ये अपयश है, यश है, कहीं ना कहीं कुछ ना कुछ, जैसा मैंने आपको बताया है कि जो होना चाहिए था वो नहीं हो रहा है। तो इसलिए कल हम प्रशासन के साथ चर्चा करेंगे और आपके सवाल का उत्तर जो है शायद हम कल बेहतर तरीके से दे सकेंगे उसमें। मैं इसका उत्तर नाही, मी आपल्याला सांगतो, एक लक्षात घ्या की कोरोनाचं जे संकट आहे त्या टायमाला सगळे लोकप्रतिनिधी, आमच्यासारखे सर्व कार्यकर्ते लोकांमध्ये मिक्स होत होते, लोकांना मदत करत होते। जे काम प्रशासनाला करायला पाहिजे त्याच्यामध्ये कुठेही असं अडखळती येते किंवा आम्ही त्यांना विरोध करतोय किंवा लोकप्रतिनिधी लुडबुड चालू आहे असं चित्र लोकांपर्यंत जाऊ नये ही आमची धारणा होती। आज जे आम्ही जे ठरवलं ते लॉकडाऊन निघाल्यानंतर आज परिस्थिती अशी उलटी झालेली की इथं रोजच्या रोज 100च्या खाली आकडा यायला तयारच नाही। आणि अशा वेळेला जर अधिकारी आपलं काम करत नसतील त्या टायमाला दखल देणे हे आमचं कर्तव्य आहे। म्हणून आम्ही जे 2-3 निर्णय घेतले ते महत्त्वाचे आहेत। एक, उद्या केंद्रेकरांच्या बरोबर बैठक आहे, त्यांना सर्व अधिकाऱ्यांना पहिलेसुद्धा बैठक झाल्या होत्या, त्याचा निकाल काही बरोबर निघालेला नाही। आज जर तुम्ही पेपरला पाहिलं असेल तर त्यात सर्व डिटेल दिलेले, कुणाच्या चुका आहेत कुणाच्या नाहीत। परंतु आता उद्या तो कार्यक्रम केल्यानंतर आम्ही सर्वांनी, खासदार आमदार सहित सर्वांनी ठरवलेलं आहे की मुख्यमंत्र्यांना सुद्धा आता आम्ही थोड्या वेळाने एक मेल करतोय, त्यांना सुद्धा मागणी करतोय, जर अधिकारी काही बाबतीमध्ये जर कमजोर पडत असेल किंवा निर्णय घ्यायला कमी पडत असेल, ज्या घडीने पुण्यासाठी असा अधिकारी घेत त्या पद्धतीने आमच्याकडे सुद्धा नोडल अधिकारी द्यावेत, ही आमची प्रमुख मागणी आम्ही त्यांच्याकडे करणार आहोत। मग तो पोलिसांच्यासाठी असेल, पोलीस खात्यातली असेल किंवा कॉर्पोरेशनच्या संबंधित असेल किंवा कलेक्टरच्या संदर्भात असेल, एक आम्हाला टीम त्यांनी द्यावी ही मागणी आम्ही करतोय। हे आम्ही परवा दिवशी जे जातोय, लोकप्रतिनिधी काही करत नव्हते अशातला भाग नाही, सगळीकडे होतेच, परंतु प्रशासनामध्ये ढवळाढवळ केली करत नव्हतं।
आम्हाला हे चित्र बदलायचं होतं की आम्ही लोकप्रतिनिधी तुमच्याबरोबर आहोत म्हणून. परंतु आता उद्यापासून आम्ही सर्वजण पक्षपात सर्व बाजूला ठेवून, इम्तियाज जलील कोणत्या पक्षाचे आहेत, भागवत कराड कोणत्या पक्षाचे, हे सगळं बाजूला ठेवून आम्ही सर्वजण आता लोकांमध्ये मिसळणार आहोत आणि त्यांना मदत करणार आहोत. घाटीला मदत आम्ही केली नाही का? सर्व खासदारांनी केली, आमदारांनी केली. त्याचं मटेरियल कुठं चाललंय माहीत नाही. 40-40 लाख 40-40 हजाराचं एक इंजेक्शन तिथं पेशंटला दिलं जातं आहे. ते कशासाठी जातं आहे? आमच्याकडे असे प्रूफ्स आलेले आहेत. 40,000चं इंजेक्शन ऑनलाईन इम्तियाज जलीलकडे त्याचे सबूत आहेत. 48,000ला विकलं जाते, काही ठिकाणी 90,000ला विकलं जाते. आणि पेशंटची ही लुटमारसुद्धा थांबली पाहिजे. आत्ताची बातमी आहे, आमचा एक नगरसेवक रावण आमले आता घाटीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह झालेला आहे. ही जबाबदारी कुणाची? म्हणून आम्ही सर्वजण एक आलेलो आहोत. आता आम्ही लोकांबरोबर आहोत आणि करोना हटवण्यासाठी तुमच्यासारखंच आम्ही सुद्धा कटिबद्ध आहोत. एवढीच त्यामागची भूमिका आहे. उद्या सकाळी 11 वाजता सविस्तर चर्चा ही केली जाईल. एक वेगळी चर्चा जी आहे घाटीमध्ये, आपण सगळं आम्ही आमदार खासदार जे आहे, घाटीच्या डीन आणि तिकडचे जे अधिकारी आहेत त्यांच्यासोबतही तिथे एक मीटिंग घेणार. उद्या भेटायचं ठरलंय का तुम्ही? काय कुणाला दोषी ठरवलंय? एक लक्षात घ्या, यामध्ये कोणत्याही आमदार खासदारांची कोणत्याही अधिकाऱ्याला दोषी ठरवण्याची भूमिका नाही. परंतु ज्या ठिकाणी तुम्ही कमी पडताय त्या ठिकाणी त्यांना जाणीव करून देणं हे आमचं काम आहे. ते आम्ही उद्या करणार आहोत. भागवत कराड साहेब जसं म्हटले की तुम्हाला विश्वासात घेतलं जात नाही, तरी सगळ्यांच्याच बाबतीत अशी स्थिती आहे का? अशी काही उदाहरणं आहेत का तुम्हाला विश्वासात घेतलं गेलं? आता जे काय आम्ही बोलतोय हे सगळे एकत्रितपणे बोलतोय असं गृहीत धरत होतो. अशी काही उदाहरणं आहेत का ते आता उद्या सांगू तुम्हाला. मुंबईचं उदाहरण होतं. मुंबईमध्ये कोरोना पेशंट वाढले होते, आयुक्तांची बदली केली, त्यानंतर तिथे कंट्रोल आलं. इथं पण तशीच परिस्थिती निर्माण झाली असं तुम्हाला वाटतं? राज्य सरकार ठरवेल ना आता. आम्ही मागणी केलेली असं राज्य सरकार ठरवेल. आम्ही मागणी काय करायची करू, राज्य सरकार ठरवेल काय करायचं ते. उद्या मीटिंगच्या नंतर त्यांचं काय म्हणणं आहे त्याच्यानंतर आम्ही त्याच्याबरोबर बोलू. आपण आपल्या शहरामध्ये आज सकाळपर्यंत 3,886 रुग्णाची नोंद झालेली आहे. आणि आत्ता आम्ही येत होतो त्यावेळेस 100च्या वर रुग्ण झालेले आहेत सकाळीच. एकंदरीत कोरोनाची परिस्थिती अत्यंत रुग्ण वाढत असल्यामुळे कंट्रोलमध्ये कुठल्याही प्रकारचं कंट्रोल नाही आहे. ज्यांच्याकडे जबाबदारी आहे, महानगरपालिकेचे आयुक्त असतील, जिल्हाधिकारी असतील आणि पोलीस कमिशनर असतील, ते त्यांच्यापरीने ते काम करतायत. पण कंट्रोल कुठल्या प्रकारचं नाही आहे. म्हणून आम्ही सर्व लोकप्रतिनिधी, 2 खासदार आणि 5 आमदार, 5-6 जण आम्ही एकत्र बसलोत. आणि उद्या आम्ही सकाळी डिव्हिजनल कमिशनर श्री केंद्रेकर साहेब यांच्याकडं 11 वाजता सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलवलेली आहे. यापूर्वी वारंवार अधिकाऱ्यांना पत्र देऊनसुद्धा अशा प्रकारची बैठक झाली नाही. जे काय शहरामध्ये कोरोनाबद्दल ॲक्टिव्हिटी होतात त्या सर्व लोकप्रतिनिधींनी सांगितलं, तरीसुद्धा प्रशासनातर्फे कुठल्या प्रकारचं उत्तर दिलं जात नाही. प्रशासन त्यांनी त्यांच्या लेवलला काम करत असतील, पण लोकप्रतिनिधीला विश्वासात न घेता हे काम करतायत. म्हणून राजकारण बाजूला ठेवून या शहरातले सर्व आमदार खासदार एकत्र येऊन उद्या आम्ही बैठक घेतो आहे. त्यानंतर आम्ही स्वतः सर्वजण क्वारंटाईन सेंटरला जाणार आहोत. क्वारंटाईन सेंटरनंतर दुपारी 1 वाजता डीन मेडिकल कॉलेज यांच्याकडे बैठक लावायला सांगितलेली. त्यानंतर संध्याकाळी पालकमंत्र्याची आम्ही वेळ घेऊन पालकमंत्र्याला भेटणार आहोत. एवढंच नाही तर ज्या ठिकाणी या शहरामध्ये हॉटस्पॉट आहेत त्या हॉटस्पॉटलासुद्धा आम्ही रोज 4 स्पॉटला सर्वजण एकत्र येऊन भेटणार आहोत. त्यामध्ये जे हॉटस्पॉट ठरलेले आहेत, पुंडलिक नगर, मयूरनगर, सुदर्शन नगर, बायजीपुरा, मुकुंदवाडी आणि बजाजनगर, असे 5 स्पॉट परवाच्या दिवशी आम्ही बैठक घेणार आहोत. एकंदरीत जर पाहिलं तर मालेगाव असेल, नागपूर असेल, दुसऱ्या शहरामध्ये कोरोना रुग्णाची संख्या वारंवार कमी होत गेली. या शहरामध्ये मात्र रुग्णाची संख्या वाढत चाललेली आहे. या अर्थी आपण कंट्रोल करू शकत नाही. महानगरपालिकेच्या वतीनं मोठमोठ्या घोषणा दिल्या जात आहेत, पण कुठल्या प्रकारचं कंट्रोल नाही असं आमचं सर्वांचं मत झालेलं आहे.
माझा वार्ड सुरक्षित वार्ड, माझा वार्ड करोनामुक्त वार्ड ही घोषणा ज्यावेळेस मिटिंग घेतली माननीय आरोग्यमंत्री राजेश टोपे त्याच वेळेस मी बोललो होतो की ही घोषणा हवेतच राहू नये आणि आता परिस्थिती ही घोषणा हवेतच विरलेली आहे असं माझं मत आहे.